यानंतरची बातमी आहे लोणावळ्यातून। खरं तर महिन्याभरापूर्वी सार्थक आणि श्रुती नावाच्या महाविद्यालयाच्या 2 तरुण-तरुणींची हत्या झालेली होती। मात्र संपूर्ण 1 महिना होत आला तरी देखील पोलिसांच्या हाती अजूनही काही लागलेलं नाहीये आणि आता सार्थकच्या आईनं आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। तेव्हा पोलीस सध्या काय करतात हा प्रश्न उपस्थित होतोय। 20 दिवसाच्या आत जर निकाल नाही लागला तर मी स्वतः पुढाकार घेऊन तिथे स्वतः आत्मदहनाचा प्रयत्न करणार आहे। कारण माझ्या मुलाला जर न्याय मिळत असलं मी जगून काय करणार आहे। जरी हाच विद्यालयामध्ये असं व्हायला लागलं तर आमचं कसं होणार, म्हणून कसं आम्ही शिक्षण घेणार त्या विद्यालयामध्ये, कसं आम्ही सुरक्षित राहणार त्या विद्यालयामध्ये। हे प्रश्न अस्वस्थ करत आहेत एका आईला, मित्रांना आणि अख्ख्या समाजाला। सार्थक आणि श्रुतीला कुणी मारलं? 3 एप्रिल रोजी सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचे सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुमरे यांचे मृतदेह लोणावळ्यातल्या भुशी धरणावरील डोंगरात आढळले, तेही दोघांचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत। मृतदेह ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी दारूच्या बाटल्याही सापडल्या, त्यामुळे या दोघांची हत्या झाली हे उघड होतं। पण प्रश्न होता का आणि कुणी? गॉगल नेहमी स्वतःच्या शर्टमध्येच टाकायचा आणि तो गॉगल त्यांना गाडीवर सापडला, हे पण एक संशयाचीच गोष्ट आहे। म्हणजे आमचं म्हणणं असं की ती गाडी दुसरी कोणीतरी चालून तिथे लावून दिली आणि ती घटना तिथे घडलेलीच नाही असं सुद्धा आम्हाला वाटते। कारण हे आमचे सगळे नातेवाईक जाऊन आले ना, तर ते म्हणताय व तिथे असं दुसरीकडे रक्ताचे डाग वगैरे नाही, फक्त जिथं टाकलेलं आहे तिथेच रक्त पडलेलं आहे। मग समजा त्यांच्या अंगावर एवढं जखमा आहे तर मग दुसरीकडे पण रक्त पाहिजे होतं। त्यांनी प्रतिकार केल्याच्या काही खानाखुणा पाहिजे होत्या। तो काही छोटा मुलगा होता का त्याला धरलं आणि लगेच मारलं? तो आज इतका उंच धिप्पाड होता, तो 3-4 जणांना तर आरामशीर धरू शकला असताना। हत्या झालेल्या दिवशी पोलीस अधिकारी सुवेज हक आणि राजकुमार शिंदे यांनी जितकी माहिती दिली त्यानंतर पोलीस या प्रकरणी एकही शब्द बोलायला तयार नाही। फक्त एकच उत्तर, तपास सुरू आहे। पोलिसांचं उत्तर आम्हाला समाधानकारक वाटत नाही अजिबात सुद्धा। फक्त तपास चालू आहे, तपास चालू आहे, कुठपर्यंत तपासाला आम्हाला काही सांगत नाही ती। कुणाशीही वैर नाही, अभ्यासात हुशार, शांत, मनमिळावू स्वभाव। मग पुन्हा तोच प्रश्न, श्रुती आणि सार्थकनं कुणाचं काय बिघडवलं होतं? खंत आहे खूप मनात, त्रास होतो या गोष्टीचा खूप। रात्री झोपताना या विचार आठवणी येतात तर झोप लागत नाही सकाळी त्यासाठीच, आणि ही गोष्ट खूप त्रास देते आम्हाला अजून। परीक्षा पेपर लिहिताना काय मनामध्ये येते? विचार आमचे भंग होतात, सुचत नाही काय करावं, कारण की पाहिलं तरी ती जागा रिकामीच असणार आता नेहमी। श्रुती आणि सार्थकचं कॉलेजमध्ये कुणाशी वैर होतं का? श्रुती आणि सार्थक फिरायला गेले असताना कुणाशी वाद झाला का? श्रुती आणि सार्थकची मैत्री कुणाच्या डोळ्यात खुपत होती का? श्रुती आणि सार्थक हे भुशी डॅमवरच्या हुल्लडबाजांचे बळी ठरले का? असे प्रश्न आता निर्माण झाले। आम्ही अगोदर कॅन्डल मार्च काढला होता, तर आम्हाला असं वाटतं की शांततेचा हे करून काही होत नाही, तर आम्ही आता ॲग्रेसिव्ह होण्याचा प्रयत्न करू, जसे की रास्ता रोको आंदोलन किंवा उपोषण वगैरह, ये बगो हम पे। मेरे को हम लोग ने ट्विटर पे चालू किया था, सब ट्विटर पे, इंस्टाग्राम पे बहुत जगह टैग किया है, सीएम को टैग किया है, पीएमओ ऑफिस को टैग किया है, और हमने राजनाथ सिंह को पर्सनल टैग दिया है, बट किसी का कोई रिस्पॉन्स नहीं आया। उज्ज्वल भविष्य रंगवणारे 2 विद्यार्थी लोणावळ्याच्या डोंगर रांगांमध्ये मारले जातात। एक आई आपला एकुलता एक मुलगा गमावते, मित्र एक दिलदार मित्राला गमावतात, आणि तब्बल 1 महिन्यानंतर पोलीस मात्र का आणि कुणी या 2 प्रश्नांच्या भोवती घुटमळतात हे पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणार आहे। राहुरीहून नितीन ओझासह नाझिम मुल्ला, एबीपी माझा, लोणावळा।